आज आमच्या घरी पित्र होते. मला सासूबाईला जेव घालायचं होतं. आदू झोपेल होता तोपर्यंतच थोडीफार कामे मी आवरून घेणार होते. मग तो उठला का त्याचं मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतं. आईने दूध आणून ठेवलं होतं, मग मी दूध तापायला ठेवलं. तोपर्यंत आईने भात पण शिजवून ठेवलेला होता. मला खीरपुरी आणि आलूची भाजी बनवायची होती. सासूबाई जोपर्यंत मला उपवास होता. मी चहा घेतली प्यायला आणि चहाच माझ्या अंगावर पडणार होती. मी तर वाचले रे बाबा. आईने पीठ पण तिमून ठेवलं होतं. आई आहे म्हणून खूपच मोठी मदत मला होऊन जाते. छोटे छोटे उंडे केले आणि पुऱ्या लाटून घेतल्या. आदूच्या बाबांनाही सोबत मला पुऱ्याच द्यायच्या होत्या टिफिनला. पुऱ्या बनून झाल्या होत्या, मस्त अशा टमटम फुगल्या होत्या. आलूची भाजी पण बनवून तयार झाली होती. सगळं काही माझी तयारी झाली होती. फक्त आता राणी मावशीची ते वाट बघत होतो आम्ही. राणी मावशी आली होती, तिला हळद कुंकू लावलं आणि तिचे आम्ही दोघांनी पाय पडून घेतले. आदूला तर काही वाटच बघल्या जात नव्हती. एवढं सगळं ताट समोर दिसलं त्याला. त्याला वाटलं हे मी कधी खाईल. तर मग आम्ही दोघांनी पाय वगैरे पडून घेतले आणि आदू तर आजीसोबतच जेवत होता. आज राणी मावशी माझी सासूबाई होती आणि त्याची आजी. चला मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये.